नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज भोंदू बाबा खरात, कॅप्टन खरात, अशोक खरात ही चर्चा, त्याच्या बाबतीतले सगळे आत्ता त्याच्यावर होणारे आरोप, रुपालीताई चाकणकर यांच्यावर होणारे आरोप, ह्या सगळ्यावर विश्लेषण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातनं आत्ता अशी बातमी कळते आणि असं येते की खूप मोठी व्यक्तिमत्व, जे नेते मंडळी आहेत, काही मंत्री पण त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये एकच पक्ष आहे असं नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व पक्षीय म्हटलं तरी हरकत नाही. अजून भारतीय जनता पक्षाचं कोण दिसत नाही त्याच्यामध्ये, तसं काही चर्चा दिसत नाहीत. पण रुपालीताई चाकणकर ह्या अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्या आणि अजितदादांच्या अतिशय जवळच्या, म्हणजे त्यांच्या त्या कार्यकर्त्या म्हणा, इतरांच्या नेत्या असतील. परंतु आता त्या रडारवर आल्यानंतर, त्यांनी तोंड उघडल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी बाहेर येणार आहेत. परंतु आता सगळ्यात महत्वाचं आहे की हा भोंदू खरात जो आहे, कॅप्टन खरात, ह्यानं जे उद्योग केले ह्याच्या मागे सुद्धा कोण आहे? एखाद्या महाराजाला मोठं करताना काही नेते मंडळी सुद्धा त्याच्या मागे असतात. काही जणांची श्रद्धा बसलेली असती, काही जण भावनिक होतात आणि विशेषतः बऱ्याच महिला भावनिक झाल्या आणि नंतर त्याचे गैरफायदे उचलले गेले हे दिसतंय. आणि त्यामध्ये जर का रुपालीताई चाकणकर ह्या अतिशय त्यांच्या जवळच्या असं ते आता दिसतंय, दाखवलं जातंय. ते आता लवकरच त्याचा खुलासा करतील आणि त्याच्यावर बोलतीलही. सगळ्यात महत्वाचं आहे की ह्याच्यात राजकीय नेते अडकत असतील आणि मान्यवर नेते त्याच्यामध्ये असतील, चांगल्या पदावर असतील, मंत्री असतील, तर एक शंका नक्की आता सगळेजण घेऊ लागले, हे प्रकरण वाढवण्यात अर्थ नाही. याचा अर्थ काय? या भोंदू बाबाचा घात होऊ शकतो. त्याचाच घातपात झाला तर विषयच थांबला. आणि तेव्हा भाऊ आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हे प्रकरण अतिशय मनावर घेतलेलं आहे की असे प्रकार होतात, हे लांछनास्पद आहेत. हे राज्याला खाली मान घालवणं म्हणजे इकडं अंधश्रद्धेवर बोलायचं, महिला मेळाव्यामध्ये व्याख्यानं द्यायची, आपल्या संतांची उदाहरणं द्यायची. ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ, नामदेव सगळ्यांची नावं घेतोय आपण, संत तुकाराम सगळ्यांची नावं घ्यायची आणि ह्यांनी अंधश्रद्धेवर कसा घाला घातला म्हणून सांगायचं. आणि त्या संतांच्या या भूमीमध्ये हेच प्रकार या विज्ञान युगामध्ये असे घडत असतील आणि मी म्हणणारे मान्यवर त्याचं पाय धुवून पाणी पित असतील आणि रुपालीताई चाकणकर त्याला पांडुरंग म्हणत असतील, तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल? अशा वेळेला कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे, कारण यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत. जो खरा कोण मुख्य आरोपी आहे, जो सूत्रधार आहे, की त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी भानगडी बाहेर येणार आहेत, त्यावेळेला त्याचाच घातपात होऊ शकतो. आणि देवाभाऊ हे ओळखून असणार आहेत, ग्रह खातं त्यांच्याकडे आहे. आणि एवढं असूनही त्याचा घातपात झाला तर, कारण त्याला आता बरेच सामाजिक कार्यकर्ते आलेत, अंजली दमानिया याच्यामध्ये आलेत, ते पण, आणि काही काही बरीच प्रकरणं त्याच्यामध्ये त्यांना कोण कोण जाऊन भेटतंय. सुषमा अंधारेंनी तर बॉम्बस्फोटच केलेले आहेत. अघोरी विद्या, तंत्रविद्या सगळंच त्यांनी बाहेर काढलेलं आहे. आणि आता बऱ्याच मान्यवरांचे फोटो सुद्धा येत आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, तिथं गेलेले आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव येतंय. मग असं होत असताना हे सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात, नेते एकत्र येऊ शकतात. मेटकरी हे राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी पण असे अजितदादांच्या घातपाताचा विषय सुद्धा इथं आला आता. म्हणजे तिथंपर्यंत सुद्धा जाऊन बसलं. डॉक्टर खरात हाच तंत्रविद्या करत होता असं सुद्धा चालं. ज्या अजितदादांनी देवपूजा सुद्धा नाकारली, देवपूजेला महत्व सुद्धा दिलं नाही त्यांनी, जनतेत देव बघितला अजितदादांनी, ते सांगायचे मी देवपूजा करत नाही. मग ते असं त्यांच्याच एक कार्यकर्त्या, त्यांच्या नेत्या पक्षाच्या चाकणकर जर का असे उद्योग करत असतील, तर आज अजितदादा असते तर त्यांनी माफी केली असती का? त्यांना अजिबात केली नसती.
आणि सुनेत्रा ताई सुद्धा याची गंभीर दखल घेतील अशी अपेक्षा आहे. कारण प्रफुल्ल पटेल सुद्धा याच्या बाबतीत संतापलेले दिसले. कारवाई होणार अशा पद्धतीचे संकेत तर दिसत आहेत. पण हे संकेत दिसत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा भोंदू बाबाचा घातपात होऊ शकतो. हाच मुद्दा मला मुद्दामून आणायचा आहे. कारण सगळी जनता बघते अशा या भोंदू बाबाला आणि त्यांना साथ देणाऱ्या मंडळींना कुठंतरी जेलची हवा आणि त्यांच्यावर शासन हे झालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी देवाभाऊ निश्चितपणानं आक्रमक राहतील. आक्रमक झालेतच म्हणायला हरकत नाही. आणि याचा योग्य तो तपास होईल आणि त्याचा घातपात होऊ नये ह्याच्याकडे लक्ष शासन देईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आज इथंच थांबू. उद्या पुढच्या भागात.